नमस्कार. ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण नाश्त्यासाठी ताज्या हिरव्या मटारचा वापर करून अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये मस्त असा कुरकुरीत डोसा बनवणार आहोत. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये हा डोसा बनवून तयार होतो. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. तर झटपट असा ताज्या हिरव्या मटारचा डोसा बनवण्यासाठी इथे मी 1 वाटी मटारचे दाणे घेतलेले आहेत, म्हणजेच ओला वाटाणा मी इथे घेतलेला आहे. तर आता हा ओला मटार किंवा वाटाणा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे आणि याची आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मटार मी काढून घेतला. आता यातच आपल्याला अर्धा इंच आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर आणि अगदी थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरवर फिरून याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर हे बघा, मटारचे दाणे मिक्सरवर फिरून याची फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची. हे आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचंय, जाडसर असं ह्याला वाटायचं नाहीये. तर आता तयार करून घेतलेली पेस्ट आपण एका मिक्सिंग बाउल मध्ये काढून घेऊ. आता यातच आपल्याला घालायचा आहे 1 वाटी बारीक रवा. जर जाड रवा तुमच्याकडे असेल तर तो थोडासा मिक्सरवर फिरवून घ्या. यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव वाटी तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही पाव वाटी गव्हाचं पीठ घातलं तरी देखील चालेल. आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचंय चवीपुरतं मीठ. सोबतच यामध्ये आपण घालणार आहोत 1 छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा. आता हे सगळं साहित्य पाणी न घालताच व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचंय. घेतलेले सगळं साहित्य कोरडं असतानाच यामध्ये मिक्स करून घेतलं. आता यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालायचंय. तर ज्या वाटीने मोजून मी रवा, तांदळाचं पीठ आणि मटारचे दाणे घेतले होते त्याच वाटीने मोजून आपल्याला इथे पाणी देखील यामध्ये घालायचं आहे. तर सुरुवातीला 1 वाटी पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. तर पाणी घालून याला थोडंसं मिक्स करून घेऊ. तर या मिश्रणामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचा आपल्याला सैलसर असा घोळ तयार करून घ्यायचा आहे. खूप जास्त आपल्याला हे घट्टसर असं बनवायचं नाहीये. तर बघा, आणखीन 1 वाटी पाणी मी यामध्ये घालतेय. जसं आपण यामध्ये पाणी ऍड करत जाऊ तसं रवा फुलतोय आणि पाणी शोषून घेतोय. त्यामुळे लागेल तसं थोडं थोडं पाणी यामध्ये घालत आपण हे मिश्रण तयार करून घेणार आहोत. आणखीन अर्धी वाटी पाणी मी यामध्ये घातलं. त्याचबरोबर पुन्हा एकदा 1 वाटी पाणी मी यामध्ये ऍड केलेलं आहे. आणखीनही हा घोळ थोडासा मला दाटसर वाटतोय म्हणून मी अजून अर्धी वाटी पाणी ऍड केलेलं आहे. म्हणजेच सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास मी यामध्ये 4 वाट्या पाणी घातलं आणि 4 वाट्या पाणी घालून याचा बघा असा सैलसर घोळ तयार करून घेतलेला आहे. तर इथे मी 1 वाटी मटारचे दाणे घेतले होते, 1 वाटी रवा घेतला होता, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं आणि याचा घोळ बनवण्यासाठी या इथे मी 4 वाट्या पाण्याचा वापर केलेला आहे. सगळं साहित्य मी एकाच वाटीने मोजून घेतलंय. हे बघा, इतपत सैलसर असं हे आपण डोशाचं बॅटर बनवून तयार केलेलं आहे. आता यावरती आपल्याला 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून हे बॅटर किंवा हे जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचंय आणि आता याचे आपल्याला डोसे बनवून घ्यायचे. तर आता या मिश्रणाचे आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे. त्यासाठी गॅसवर गरम करायला ठेवलेल्या डोशाच्या तव्याला सुरुवातीला आपल्याला तेल लावून घ्यायचंय आणि त्यानंतर हे जे डोशाचं मिश्रण आहे ते आपल्याला तव्यावरती सुरुवातीला तव्याच्या कडेने आणि नंतर मग मध्यभागी याला घालून घ्यायचंय. तर हे मिश्रण बघा तव्यावरती घालत असताना छान जाळी तयार झालेली आहे. तर शक्य होईल तितका हा जो गॅप आहे तो भरून घ्यायचा. थोडीफार जाळी शिल्लक राहिली तरी देखील काही हरकत नाही, कारण त्यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो आणि कुरकुरीत डोसा खायला चांगला लागतो. तर आता याला आपल्याला मध्यम गॅसवरती थोडंसं शिजू द्यायचंय. तर साधारण 2 मिनिटानंतर डोशाची वरची बाजू थोडीशी कोरडी झाली की मग आपल्याला यावरती उलटण्याने थोडंसं असं तेल सोडून घ्यायचंय. तेल घातल्यामुळे डोसा छान कुरकुरीत होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे डोशाला रंग देखील खूप सुरेख येतो. तर डोशाच्या कडेने देखील आपल्याला अशा पद्धतीने थोडंसं तेल सोडून घ्यायचंय, म्हणजे डोशाच्या कडा पटकन मोकळ्या होतात आणि त्याचबरोबर ते छान अशा कुरकुरीत होतात. तर साधारण 3 ते 4 मिनिटानंतर बघा डोशाच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या झालेल्या आहेत आणि खालच्या बाजूने डोसा छान तांबूस रंगावरती भाजला गेलेला आहे. आता तयार झालेला हा डोसा आपण बाजूला काढून घेऊ.
तर तुम्ही इथे बघू शकता डोशाला मस्त असा तांबूस रंग आलेला आहे, छान क्रिस्प आलेला आहे, मस्त कुरकुरीत असा हा आपला ओल्या मटारचा डोसा बनून तयार झालेला आहे। तर आता आणखीन एक डोसा मी तुम्हाला अशाच पद्धतीने बनवून दाखवते। लक्षात ठेवा, डोशाचं बॅटर तव्यावर सोडत असताना सुरुवातीला तव्याच्या कडेने आणि मग याला मध्यभागी आपल्याला सोडून घ्यायचंय। डोशाचं बॅटर तव्यावरती घालत असतानाच याला बघा मस्त अशी जाळी पडते आणि या जाळीमुळेच मस्त कुरकुरीत डोसा आपला बनून तयार होतो। मटारचा सीझन सुरू आहे आणि तुम्हाला डोसा खाण्याची जर इच्छा झाली असेल तर हा ओल्या मटारचा डोसा जरूर करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। अगदी झटपट बनून तयार होतो, त्याचबरोबर तो पौष्टिकही आहे। काहीतरी हलकं फुलकं खायचं असेल, सकाळचा नाश्ता करायचा असेल किंवा लहान मुलांना टिफिनसाठी द्यायचा असेल तर हा डोसा तुम्ही अवघ्या 10 ते 15 मिनिटात पटकन बनवून तयार करू शकता। तर बघा इथे मी हे मटारचे काही डोसे तयार करून घेतलेले आहेत। मस्त असे हे आपले कुरकुरीत डोसे बनून तयार झालेले आहेत। एकदा नक्की करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर अशा छान छान आणि नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।